1 जानेवारी 2026. तर दार्जिलिंग लिमिटेड हा सिनेमा पाहिला. अमेरिकन मूवी आहे, पण पूर्ण इंडियाची शूटिंग आहे. म्हणजे दार्जिलिंग, कोलकाता, बेंगॉलमधली. आणि फक्त 3 कलाकार फॉरेनर्स आहेत. बाकी सगळं इंडियन फिल्म आहे. ठीक आहे, थोडीशी वेगळ्या टाईपची वगैरे, असं काही खास नाही वाटली मला. थोडक्यात दार्जिलिंग लिमिटेड नावाची एक ट्रेन असते आणि जिला पकडायला एक फॉरेनर पळत येतो प्लॅटफॉर्मवर आणि कसं तरी चढतो तो, म्हणजे सुटलेली असते ट्रेन प्लॅटफॉर्मवरून आणि तो त्याच्यात चढतो. तर आत त्याला अजून त्याचे 2 भाऊ असतात, तर ते भेटतात. एका भावाला भरपूर लागलेलं असतं, त्याचं सगळं डोक्याला प्लास्टर वगैरे, म्हणजे पट्ट्या लावलेल्या वगैरे असतात. आणि ते लोक, म्हणजे मोठ्या भावानी त्या दोघांना, म्हणजे ज्याला लागलेला असतो तो मोठा भाऊ असतो, तो म्हणे आपण आध्यात्मिक टूर करता जात आहोत. तर तो याच्याकरता की त्यांचे वडील वारले असतात बऱ्याच वर्षांपूर्वी, आणि आई कुठे आहे हे त्यांना माहित नसतं, आणि आई फ्युनरलला आलेली नसते वडिलांच्या, म्हणजे स्वतःच्या नवऱ्याच्या. ती कुठेतरी, त्यांना असं कळलं असतं की कुठल्या तरी दुसऱ्याच ठिकाणी एका चर्चमध्ये राहते नन बनून, आणि तिथेच ती मुलांना उपदेश करते, शिकवते वगैरे वगैरे. तर असं त्यांनी एक जासूस ठेवला असतो, त्याच्याकडनं त्याला कळलेलं असतं. त्यांनी म्हणजे ते शोध घ्यायला लावलं असतं, पण तो आधी आपल्या भावांना सांगत नाही, कारण भाऊ सगळे दोघे चिडलेले असतात आईवर, की साधं आई वडिलांच्या फ्युनरलला पण आलं नाही, आणि आम्ही लहान असतानाच ती आम्हाला सोडून, म्हणजे तिने आमची केअर केली नाही, काही काळजी तिला वाटत नव्हती वगैरे वगैरे. तर म्हणजे त्यांना काही फार मनात भेटायची इच्छा असेल असं मोठ्या भावाला वाटत नव्हतं, म्हणून तो त्यांना म्हणतो आपण फक्त आध्यात्मिक टूरवर जाऊ असं म्हणून. आणि ती ट्रेन त्यांनी पकडलेली असते. तर मग त्या पूर्ण ट्रेनमध्ये त्यांना काय काय एक्सपिरियन्सेस, म्हणजे त्यांच्या प्रवासात, आध्यात्मिक प्रवासात त्यांना काय काय एक्सपिरियन्स येतात ते थोडे, किंवा काय काय होतं त्यांच्या बरोबर, ते थोडक्यात दाखवलेलं आहे. आणि मग ते असे चढतात, धावत पळत तो पकडतो एक जण, मग एक ऑलरेडी असतोच बसलेला, दुसराही येतो मग दुसऱ्या कंपार्टमेंट मधून वगैरे, मग तिघही ते एका कंपार्टमेंट मध्ये बसलेले असतात. मग त्या ट्रेन फर्स्ट क्लास असतो. तर मग ट्रेन मध्ये सुंदरी आधी तो तिकीट चेकर येतो, त्यांना इन्स्ट्रक्शन देतो, स्मोक करायचं नाही, अमुक नाही, ढमुक नाही, जरा स्ट्रिक्ट असतो तो सरदारजी. आणि एक ही येते वेट्रेस सारखी, ज्यूस वगैरे हे करायला. तर हा छोटावाला लगेच तिच्याबरोबर आपलं जमवतो, आणि म्हणजे सुरू होते त्या दोघांचं नाटक. आता मध्येच हे एका ठिकाणी ट्रेन थांबते, तर तिथून ते साप पकडून आणतात एका बॉक्समध्ये, आणि ठेवतात आपल्या बरोबर. आणि मग अचानक त्यांना लक्षात येते की अरे त्या बॉक्स मध्ये साप गायब आहे. मग झालं, ते पूर्ण ट्रेन मध्ये हल्ला मचवतात. मग तो टीसी आणून अगदी सहजगत्या पकडतो, आणि मग त्यांना म्हणतो की पुन्हा जर तुम्ही असं काही केलं तर मी ट्रेन मधून तुम्हाला उतरवून देईन, बिलकुल तुम्हाला अलाउ करणार नाही. हे असं साप बीप काही आणायचं नसतो ट्रेन मध्ये. ठीक आहे. मग पुढे ट्रेन चालते, मग जरा पॅसेंजर्स बरोबरही त्यांचं थोडंसं खटक-पटक चालले असतात. काही बायका जसे जोरजोरात बोलत असतात, काही अजून काही मिसबिहेव करतात वगैरे, ते चालू असतं त्यांचं. तर परत एका ठिकाणी ट्रेन थांबते, काहीतरी चुकते म्हणे डायरेक्शन, वाळवंटातच कुठेतरी थांबलेली असते. मग परत हे उतरतात आणि जातात एका वरती ठिकाणावर, आणि तिथे ते 3 मोरपिस गाडतात. आता ते 3 मोरपिस मग गाडल्यावर तो हा सांगतो की हे वडिलांनी मला वडिलांच्या सुटकेसमध्ये सापडल्या गोष्टी काही, ही डायरी वगैरे असं. आणि मग तो म्हणाला की मी माझ्या याला सांगितलं आहे की जासूसला, आईला शोधायला, आणि त्यांनी शोधलंय आणि आपण तिला भेटायला जातोय. तर आधी ते थोडीशी चिडचिड करतात, पण मग तयार होतात, आणि मग धावत पळत येऊन ते ट्रेन वर चढतात. परत मग हा थोडासा ओरडतो, म्हणतो आता तुम्हाला नेक्स्ट याच्यात मी आणि मग त्याला ते त्याचं मिसबिहेव पण दिसतं. तर
मग नेक्स्ट स्टेशनला ते उतरवून देतात त्या तिघांनाही. आता त्या म्हणतात कुठे जायचं आपण, तरी ते चालत चालत जातात. ते एका ओढ्याच्या ठिकाणी जातात. तर तिथे एक राफ्ट सारख्या याच्यावर 3-4 मुलं मजा करत असतात. पण तेवढ्यात हे बघता बघता राफ्ट उलटते. तर हे लोक त्या मुलांना वाचवण्यात म्हणजे सक्सेसफुल होतात. पण तरी एक मुलगा मरतो. तर मग हे घेऊन त्या मुलांवर त्या गावात येतात. मग गावातले लोक आधी, त्याच्यात इरफान खान आहे, त्याचा मुलगा असतो तो. मग सगळं ते फ्युनरल वगैरे म्हणजे त्याला हे तिथे त्यांची अगदी आवभगत केली जाते खूप आपलेपणाने, कारण वाचवलंय तुम्ही मुलांना आमच्या. मग ते राहतात तिथे एक दिवस आणि ते म्हणतात आता आम्ही निघतो. तर अगदी त्यांच्याकरता बस बीस थांबवतात. पण मग बसमधून परत त्यांना उतरवतात, म्हणे नाही पूर्ण फ्युनर करूनच जा. मग ते सगळं सोपस्कार उरकून मग त्यांना सगळं गाव टाटा बाय बाय करायला येतं. मग हे चढतात पुढे आणि जातात. पण मग परत त्यांना वाटतं की त्यांना म्हणजे असा मेसेज मिळतो, एक पत्र म्हणजे तो जासूस आणून देतो की तुमची आई आता तिथे नाहीये, कुठेतरी बाहेर गेलीये. तर हे म्हणतात मग आता काय उपयोग आहे आपल्याला, आपण परत जाऊया. पण मग परत त्यांच्या मनात विचार करतो, हे मुद्दामून आपल्याला न यावं म्हणून पत्र पाठवलं असेल आणि ते लोक पोचतात तिथे, तर खरंच असते आई तिथे त्यांची. तर आई म्हणते की मला जे ठीक वाटलं त्यावेळेस मी केलं. तिला सगळं त्यांचं म्हणजे प्रेम वाटत असतं, सगळं वाटत असतं त्यांच्याबद्दल, त्यांच्या आवडीनिवडी लक्षात असतात. ती त्यांना प्रेमाने जवळ घेते, त्यांच्या झोपायची राहायची व्यवस्था करते, नाश्ता तुला हे बनवणं, तुला ते बनवणं, त्याच्या आवडीचं सगळं हे करते. आणि मग म्हणते उद्या भेटू आपण, सकाळी बोलू. आणि मग सकाळी उठल्यावर त्यांना कळते की ती परत कुठेतरी निघून गेलीये, गायब झालीये. तर म्हणजे त्यांना थोडक्यात लक्षात येतं की तिला संसारात गुंतायचं नाहीये, तिने आपलं सगळं आता जीवन ह्याच्यात समर्पित करायचं ठरवलंय. तिला आता पाशांमध्ये गुंडायचं नाही. आता त्याच्यातला जो एक जण असतो, त्याची बायको प्रेग्नंट असते आणि तिला म्हणजे त्यांनी सोनोग्राफीमध्ये कळलं असतं की मुलगा होणार असतो. आणि ती एक न्यूज त्याला कळते. आणि हा जो दुसऱ्याने आपल्या ट्रेनमध्ये जमवलं असतं सगळं, तर त्याचा फोन येतो की तिने दुसऱ्याबरोबर आपलं जमवलंय सगळं. आणि मग हा मोठा म्हणतो की मग आता काय करूया आपण. तर आधीच ते दाखवलंय त्यांचं की गॅरेजमध्ये पण त्यांच्या म्हणजे वडिलांची जेव्हा डेथ होते तेव्हा वडिलांनी कार गॅरेजमध्ये टाकली असते. मग त्या गॅरेजवाल्याकडनं ते लोकांनी ती कार घेतली असते. तर त्यांच्या वडिलांची दुरुस्तच व्हायची असते. मग दुसऱ्या कारमध्ये आधी प्रयत्न करतात, आटापिटा करतात, पण ती काही चालू होते. मग दुसऱ्या कारने हे लोक घेऊन हिंडत असतात. आणि मग म्हणतात चला आता आपण, झालं आपलं काम, आपण आता आपापल्या गावी परत जाऊ. तो मोठा भाऊ सगळ्यांना पासपोर्ट देतो आणि म्हणतो निघा. आणि अगदी एअरपोर्ट पण जातात आणि तिथून ते परततात. ते म्हणतात नाही जायचं, आपल्याला इथेच राहायचं. म्हणे आम्हाला हीच जमीन म्हणजे भारताचीच भूमी आवडली, इथला आपलेपणा, लोकांचं हे खूप. तर म्हणे चला आपण परत जाऊ. म्हणून परत ते धावत 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 स्टेशनला येतात. आणि पण त्यांना हातातलं सामान घेऊन चढता येत नाही. परत तिथे ट्रेन तशीच सुटलेली असते धावत पळत, जशी पहिल्या वेळेस त्यांनी पकडली असते. तर ते सगळं प्लॅटफॉर्मवर त्या कुलीच्या तिथे फेकून देतात सामान आणि ट्रेनवर चढतात आणि पोचतात. त्यांना माहिती असते की काही सामानाशी आपलं हे नाही. म्हणजे हेच त्यांचं आध्यात्मिक जीवन की की आपल्याला मोह माया दूर करून साधं जीवन जगायला पाहिजे आणि ते आपण जगू शकतो. आपल्याला काही सामानाची आवश्यकता नाही. आणि झालं म्हणजे ते चढतात आणि ट्रेन चालू होते. म्हणजे ते बोर्ड होतात आणि त्यांनी सामान प्लॅटफॉर्मवर ठेवलेलं आहे. तिथे सेंड होतं. तर असं एक थोडंसं वेगळ्या टाईपचं हे, पण ओके ओके.